नमस्कार मंडळी. तर आज पाहूया दही कढीची रेसिपी. कढी मात्र खूप छान झाली होती, झणझणीत अशी. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. माझ्या पद्धतीने तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग आपण तयारी करूया. तर दही घेतलेलं आहे. तर सर्वात अगोदर दही आणि बेसन आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. तर दही थोडंसं आंबट होतं, तर यासाठी इथे मी 1.5 चमचा बेसन टाकलेलं आहे आणि हे आपण फेटून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित असं मिश्रणसुद्धा फेटून झालेलं आहे. यानंतर फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेतलेले आहे आणि खूप सारा लसूण टाकलेला आहे, ठेचून घेतलेला. लसूणसुद्धा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया. लगेचच ॲड करूया कढीपत्त्याची पानं. आता यामध्ये टाकूया हिरवी मिरची, जी की बारीक करून घेतलेली आहे. हिरवी मिरची जी आहे ना, ती लवकर बारीक व्हावी यासाठी इथे मी मीठ टाकलेलं होतं. हिरवी मिरची अगदी 2 ते 3 मिनिटभर तेलामध्ये परतून घेऊया, जेणेकरून जो हिरव्या मिरचीचा कच्चेपणा आहे तो दूर होईल यासाठी. हिरवी मिरची परतून झालेली आहे. आता यामध्ये टाकूया हळद पावडर आणि धने पावडर. मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये टाकायचं आहे दही, जे की आपण फेटून ठेवलेलं आहे ते. तर हळूहळू करून हे दही जे आहे ते सगळं सोडूया आणि लगेचच ह्याला सतत मिक्स करत राहूया, जेणेकरून ही जी कढी आहे ती फुटणार नाही आहे. तर गरजेनुसार यामध्ये पाणीसुद्धा वाढवलेलं आहे मी. मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि ह्या कढीला आपण उकळी आणूया. दिसते ना मस्तच अशी कमाल कढी, खायलासुद्धा तेवढीच छान झालेली, मस्तच झालेली ही रेसिपी. तर तुम्हीसुद्धा ह्या कढीची रेसिपी नक्की ट्राय करा. यानंतर यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. असं थोडंसं मोठं जाडसरच वाटून घेतलेलं आहे. त्याने खूप छान अशी चव येते कढीला. तर यासाठी टाकलेलं आहे. सर्वात शेवटी आपल्याला यावरती कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्तच ही कढीची रेसिपी जी आहे ती तयार झालेली आहे. गरम गरम भात आणि वरून ही कढी मस्तच कॉम्बिनेशन आहे. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. कढीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.